आढावा घेऊयात विदर्भातल्या घडामोडींचा। अकोल्यात दानापूर इंगणी गावामध्ये कांदा पिकावर संक्रांत आली। 4 महिने उलटले तरी कांदा पिकाची वाढ खुंटली आहे, म्हणून शेतकऱ्यांनी उभ्या पिकावरती ट्रॅक्टर फिरवलेला आहे। तर 100% नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालेला आहे। विदर्भात अनेक सिंचन प्रकल्प अपूर्ण राहिले आहेत। खंडपीठानं नाराजी व्यक्त केलेली आहे। प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याकरता उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली असल्याचं बघायला मिळतंय। या संदर्भात सचिवांनी प्रतिज्ञापत्र दाखल करावे, अन्यथा कारवाई केली जाईल अशी तंबी दिली आहे। यवतमाळ जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर झाला। यंदा त्यामध्ये 14 कोटींची अर्थातच 40% वाढ झाली आहे। यावर्षी शेतकऱ्यांसह दुर्बल घटकांच्या विकासावर फोकस करत तरतुदी देखील करण्यात आलेल्या आहेत। यवतमाळच्या उमरखेडजवळ बस चालकाने विद्यार्थिनीवरती अत्याचार केला। दरम्यान आरोपीला उमरखेड पोलिसांनी अटक केली। ही मुलगी शासकीय वसतिगृहात शिक्षण घेत होती। आरोपीने पीडितेवर नेहमी अत्याचार केल्याचं तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। यवतमाळमधल्या वनमित्रांनी वन विभागाच्या विरोधात ठिय्या आंदोलन केलं। गर्भवती माकडिणीला गंभीर दुखापत झाली, मात्र निदर्शनास आणून दिल्यानंतरही वन विभागाची वेळेत वैद्यकीय मदत मिळाली नाही। दरम्यान दोन्ही मायलेकांचा मृत्यू यामध्ये झाला असल्याचं बघायला मिळालं। निषेध असो